हाय गाइस, सर्वांना माझा नमस्कार। मी हर्षल गावडे, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला। थंबनेल पाहून तुम्ही समजलात असेल की मी कोणत्या गोष्टीवर चर्चा करणार आहे। एचईची जर्नी म्हणजे एचईची सुरुवात कशी झाली, एचईचा मी टीम लीडर म्हणून माझी भूमिका का आली, तसेच एचईमध्ये कलाकार सर्व इन कसे झाले आणि एच आणि एचा फुल फॉर्म काय, हे मी या गोष्टीवर तुम्हाला सर्व सांगणार आहे। एच म्हटले तर हार्मोनी येतो आणि ए म्हणजे अल्टो सॅक्सोफोन, जे मी इंस्ट्रुमेंट प्ले करतो। पण एच म्हटलं तर हर्षल पण होतो आणि ए म्हटलं तर अंकिता पण होते, म्हणजे माझी मिसेस, माझ्या मिसेसचं नाव अंकिता आहे। तर जेव्हा एचई म्युझिशियन हा जो लाईव्ह बँड 2018 साली आम्ही याची सुरुवात केली आणि ही सुरुवात करताना मी तसेच माझा मित्र ऋषिकेश शिरेडकर, आमचे दोघांचे विचार एकसारखे असल्याने आम्ही ते बँडमध्ये जुळवून आणू शकलो। या सर्व गोष्टी करताना आम्हाला सर्वांची मदत होती, सर्वांनी आम्हाला सपोर्ट पण खूप केला। मग ते साऊंडवाले काका असतील, त्याच्यानंतर माझी जी टीम वर्क आहे, म्हणजे जसं आम्ही एचईचा प्रवास चालू केला तर एक एक कलाकार आमच्यामध्ये इन व्हायला लागले आणि जेव्हा असे ते त्यांच्या ठिकाणी खूप सुंदर सादरीकरण करायचे, ते त्यांच्या ठिकाणी त्यांचा रोल मजबूत होता। पण सर्वच कलाकार त्यांच्या त्यांच्या पद्धतीने एक त्यांची डिझायनिंग होती आणि ते सर्व कलाकार जेव्हा आमच्याबरोबर एकत्र आले तर आम्ही जेव्हा आता काय आमचा बँड लाईव्ह असल्यामुळे आम्ही साऊंडवर काम करायचो आणि साऊंडवर काम करायचं म्हटल्यावर लोक तानसेन जरी नसले तरी कानसेन असतात, तर त्यामुळे लोक आवडीने आमचे व्हिडिओ बघायचे। काही काही गोष्टी आमच्या जिथे चुकायच्या ते आम्हाला चुका पण सांगायच्या। सुरुवातीला आम्ही काही गाणी जी केली त्याच्यामध्ये आमचे कुठे कुठे पिकअप पण फसले आणि खरंच आम्हाला आनंद व्हायचा की लोक जे संगीतप्रेमी आहेत ते आवडीने व्हिडिओ बघायचे आणि सांगायचे की 2.3 ला तुमचा इथे ब्रेक झाला, इथे तुम्ही थोडे फसले। तर त्या गोष्टी आम्हाला म्हणजे असे वाचून आम्ही विचार करायचो, अरे लोक एवढ्या आवडीने बघतात आणि एवढे डिटेली, म्हणजे किती मिनिटानंतर तुम्ही गाण्यामध्ये का वाजलाय आणि तुम्ही काय वाजवलंय। मग त्याच्यानंतर माझा आणि ऋषीचा आमचा विचार झाला की आपण जे सोलो ज्या ताकदीने दाखवतोय त्याच्यापेक्षा आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागणार, कारण लोकांचे कमेंट बघून, म्हणजे ज्यांनी आम्हाला युट्यूब चॅनलला आमच्या व्हिडिओला कमेंट केल्या, मग भरपूर असे चॅनलचा पण आम्हाला सपोर्ट होता। त्यावेळी आमचं जेव्हा 2018ला आम्ही जो बँड लोकांसमोर एक फॉर्म केला त्यावेळी आम्ही वर्षभरात आम्ही लोकांसमोर म्हणजे संगीतप्रेमी ज्यांनी आम्हाला प्रेम दिलं त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचलो। पण ही गोष्ट करताना आम्हाला खूप अडचणी होत्या, चॅलेंज होते, कारण आम्ही जेवढे कलाकार आहेत आम्ही हे एका ठिकाणी राहत नाही। कोण पनवेलला राहतो, कोण कांदिवलीला राहतो, कोण दादरला राहतो, कोण दिव्याला राहतो, कोण मुरळीमध्ये, असे सर्व ठिकाणचे कलाकार एकत्र येणं कधी कधी आम्हाला पॉसिबल पण नव्हतं। पण मोठी अडचण अशी होती की कोणतेही गाणं आम्ही जेव्हा चॉईस करायचो तर पहिला त्या गाण्याचा ठरायचा सूर। आता काय व्हायचं, मी कधी गाणं ऐकलं तर मला ते सी शार्पला भेटायचं, तेच जर कोणी दुसऱ्याने ऐकलं तर त्याला सी ला भेटायचं। मग ह्या गोष्टीवर आम्ही पहिला तोडगा काढायचो की नक्की गाणं कोणत्या सुराला कन्फर्म म्हणजे सूर पकडायचा, कारण मेन सूर आहे, कारण साऊंडवर काम करायचं आहे म्हटलं तर सूर इम्पॉर्टंट आहे। आणि त्या निमित्ताने आमचा पहिला पाया होता की सूर काय, त्या सुराला पकडून मग आम्ही रिदम सेक्शनला सांगायचो की बाबा असं असं हे गाणं आम्ही या सुराला सेट केलेलं आहे, पण त्याप्रमाणे आम्ही आमचं डिव्हिजन वाटून घ्यायचो आणि ते डिव्हिजन वाटल्यानंतर मग आम्ही परफॉर्मन्स करायचो। मग जो रोल ज्याचा आहे तो प्रामाणिकपणे करायचा। आता कसं आहे की बघायला गेलात तर जसं मेलोडी सेक्शन आमची एक बॉन्डिंग चांगलं आहे, तसंच रिदम सेक्शनचं पण बॉन्डिंग त्याच पद्धतीने होतं। पण जसे जसे नवीन कलाकार आमच्या ग्रुपमध्ये आले तर सर्वच कलाकार असे हुशार नव्हते, पण ते आमच्या बँडमध्ये येऊन त्या संगतीत राहून ते डेव्हलप झाले। त्यांना ती गोष्ट कळायला लागली की बाराती पद्धतीने वाजवणं आणि साऊंडला पद्धतीने वाजवणं डिसिप्लिन आहे आणि आम्ही त्या डिसिप्लिनने आम्ही आमचा बँड समोर दाखवण्याचा प्रयत्न केला आणि ही जर्नी अशी सुरुवात झाली की त्यामागे बघायला गेलं तर मी आताही बोललो की सर्वांचा सपोर्ट आणि आशीर्वाद होता म्हणून आम्ही गोष्ट करू शकलो। तसंच माझी मिसेस, या सर्व जे आम्ही काही व्हिडिओ ज्या तुम्ही बघितले असेल जे आम्ही वाजवायचो ती शूट करायला ती असायची।
त्यामुळे तिचाही खूप माझ्या बाबतीत सपोर्ट होता। आणि त्याच्यानंतर बघायला गेलं की आता आम्ही आता पुढेही आम्ही ज्या गोष्टी करतोय त्या गोष्टीसाठी पण आम्हाला खूप मेहनतच आहे। आणि काय होतं की खूप चांगल्या गोष्टी लोकांसमोर दाखवायच्या तर ते चॅलेंजिंग असतात। आता आम्ही कसं कुठचाही शो असेल, कार्यक्रम असेल, तर त्या निमित्ताने आम्हाला आधी पहिले आम्ही डिझायनिंग बांधतो। आता हा कार्यक्रम कोणता आहे, तर बाबा गणपतीचा आहे। मग गणपतीच्या कार्यक्रमाला आम्ही काय दाखवू शकतो की गणपती बाप्पाची कोणती गाणी आहेत की ती आम्ही त्या पद्धतीने लोकांसमोर एक चांगलं सादरीकरण करून त्यांना देऊ शकतो। तसंच नवरात्र आली तर देवीचा महिमा लोकांसमोर दाखवता आला पाहिजे त्या गाण्याच्या माध्यमातून। तसंच कुठचंही म्हणजे जे काही असेल कार्यक्रम त्या निमित्ताने आम्ही गाणी चॉईस केली। आतापर्यंत आम्ही जेवढी गाणी केली ती आम्ही रिपीट नाही वाजवली की आपण नवीन काय त्या पद्धतीने आम्ही गाण्याला न्याय द्यायचा प्रयत्न केला। तसेच काही गाणी आम्हाला वाजवताना अडचण पण अशी होती की त्यांचे वेट सांभाळावे लागायचे। जसं शाकारुबा हे 7/8चं गाणं आहे, तसं आम्ही अजून एक थोडंसं लोकांना आवडीचं असं बनवलेलं नैन में सपना, त्याच्यामध्ये तुम्ही मटका बघितला असेल। तर या सगळ्या बारीक सारीक गोष्टी सगळे ऐकायचे आणि मग ते डिस्कस व्हायचं। कधी कधी आम्ही रेसलला करायचो, कधी कधी आम्ही फोनवर डिस्कस करायचो। आणि ह्या गोष्टीतून असं एकामेकाशी बोलून म्हणजे शिकायला भेटलं की बाबा माझे विचार काय ते माझ्या बँडला कळले, मला बँडचे विचार काय ते मला कळले। मग रिदम सेक्शन मला तो काय सांगतोय की बाबा हर्षल इथे असं मला वाटतंय, तर इथे आपण असं करू। तसं तुम्ही एक गाणं बघितलं असेल आई तुझं देव, ते गाणं आम्ही सुरुवातीपासून ॲज इट इज वाजवलं, पण त्याच्या एंडिंगचा जो कोडा म्हणजे त्याला कोडा म्हटलं जातं, तो कोडा आम्ही थोडा चेंज ओव्हर केला। त्यामध्ये रिदम सेक्शनचा खूप सपोर्ट होता, कारण ते त्यांचे विचार होते, ते आम्हाला पटले, आम्ही मांडले। तसंच तुम्ही अजून एक बघितलं असेल की वास्तव आरती ही आतापर्यंत कोणी म्हणजे त्यांच्या बँडमध्ये प्ले केली नव्हती, पण ती वास्तव आरती आम्ही ठरवली की हे गाणं आपण करू आपल्या पद्धतीने। पण जेव्हा आम्ही सुरुवात केली त्याची जी सुरुवातीचा इंट्रो म्हणतात तो आम्ही प्रेझेंटेशन थोडा वेगळा केला। त्याच्यानंतर गाण्याची जी सुरुवात झाली ती गाण्याच्या कोड्याला आम्ही परत चेंज केलं। आणि जेव्हा आम्ही ते गाणं जेव्हा आम्ही चिंतामणीच्या पाठपूजनला वाजवलं तेव्हा लोकांच्या कमेंट वाचून आम्हाला खूप बरं वाटलं की ही पोस्ट पावते की दादा तुमचा जो चिंतामणीच्या पाठपूजनला जो व्हिडिओ पडला तो खूप सुंदर होता आणि ते वास्तव आरती जी गाणं आहे जे आम्ही ऐकलं आमच्या अंगावर काटा आला। तर ह्या गोष्टी आम्हाला खूप म्हणजे मनाला भावल्या, म्हणजे माझ्यात नाही की सर्वांना। त्याच्यानंतर आम्ही चंद्रा हे गाणं प्रेझेंट केलं। त्यात असे काही आहेत की मला व्हॉट्सअपला असेल किंवा पर्सनली फोन आले की दादा तुमचं चंद्रा गाणं ऐकलं ना की मी किती वेळा ऐकू असं होतं, एक वेळा ऐकून मन भरत नाही। दादा तुम्ही जर आमच्या विभागात आलात तर खरंच मला भेटा, माझ्याकडनं काय तुमचा पाहुणाचार करता येईल ह्या गोष्टी माझ्याकडनं, म्हणजे ह्या गोष्टी मी जेव्हा ऐकायला लागलो मला खूप बरं वाटायचं। आणि आतापर्यंत आम्ही तेच सांभाळायचा प्रयत्न करतोय आणि पुढेही आम्ही त्याच गोष्टीने चाललोय। आज जसं एच म्युझिशियन लाईव्ह बँड हा जो प्रवास मी तुम्हाला आतापर्यंत सांगत आलो तसाच प्रवास आम्ही पुढे कंटिन्यू करत आहे। आणि ह्याच्यामध्ये आमचे सर्वांचे विचार येतात, मेलोडी सेक्शनचे येतात, रिदम सेक्शनचे येतात। आणि असं नाही की आम्ही मेलोडीचा विचार जसा करतो तसा आम्ही रिदमचा पण करतो, कारण रिदम सेक्शनचे पण माझे सर्व रिदमिस्ट हुशार आहेत, त्यांना त्यांच्या इन्स्ट्रुमेंटची ताकद माहिती आहे की माझा ताशा काय सुराला लागला पाहिजे, माझा ड्रम कालर, आणि हे सर्व मला खूप आनंदमय आहे की त्यांना त्याचं माहिती आहे, त्यांना त्यांची कल्पना आहे की बाबा माझा ताशा कितपत ताकदीने वाजतो, माझा डब किती, आणि या सर्व गोष्टी सुरात असल्यामुळे आणि विचार चांगले असल्यामुळे मुळात आमची संगत एक चांगली असल्यामुळे आज एच म्युझिशियन त्या ताकदीने काम करतोय। आणि हीच एवढंच बोलून मी माझा शेवट घेतो या गोष्टीचा। आणि असंच प्रेम करत राहा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा।